नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने नामतालिका तयार करण्याबाबत सन 2026 ते 28 यासाठी विभागाने एक परिपत्रक जाहीर केलं होतं. ते आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलं आणि 6/4/2026 पासनं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज सादर करायचे होते. तर त्या संदर्भातले आपण आज पूर्ण डिटेल आउट व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनापासून आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्र. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे सहकार क्षेत्रातील जे लेखापरीक्षणासाठी जी नामतालिका तयार केली जाते, तर ह्या लेखापरीक्षणाच्या नामतालिकेसाठी महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे आवश्यक असली पाहिजे. आपण आजच्या या सेक्शनमध्ये लेक्चरमध्ये जे प्रमाणित लेखापरीक्षक आहेत, ओके, जे प्रमाणित लेखापरीक्षक असणार आहे त्या प्रमाणित लेखापरीक्षकांसाठी तुम्ही जो अर्ज करणार आहात, ओके, प्रमाणित लेखापरीक्षकासाठी तुम्ही जो अर्ज करणार आहे त्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्र कोणती आहे ते एकदा बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी. पहिला पॉईंट काय आहे? कोणत्याही शाखेतील पदवी. आणि मी पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या आहे, पण पुन्हा एकदा त्या समजून सांगतो. बघा, शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचं BA, BCom, BSc जे काय झालेलं असेल त्याचं डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुम्हाला PDF मध्ये स्कॅन करायचं आहे. त्याची जी काही साईज असणार आहे 1 MB पर्यंत असली पाहिजे किंवा त्याच्या आत असली पाहिजे. ओके, पहिलं प्रत्येकाने आपलं ग्रॅज्युएशनचं म्हणजे डिग्रीचं सर्टिफिकेट मार्कशीट स्कॅन करून ठेवा. त्यानंतर प्रमाणित लेखापरीक्षकासाठी ज्या तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट CA कडे 3 वर्ष अनुभव घेतलेला आहे, तो CA पॅनल अधिकृत आहे. या आधीच्या पॅनलवर ते चार्टर्ड अकाउंटंट CA असतील किंवा त्यांची फर्म रजिस्टर असेल आणि तुम्ही त्यांच्याकडनं 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेतलेलं आहे. ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करायचं आहे. ओके, ते या पद्धतीचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं असणार आहे, जे मी पुढे तुम्हाला दाखवतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, त्याची पण साईज तुमची 1 MBच्या आतमध्ये असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हा पॉईंट इथे आहे, जो तुम्हाला परिपत्रकामध्ये 9 नंबरचा पॉईंट इथे दिलेला होता, की सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणासाठीच्या अनुभवासंदर्भात नामतालिकेवर असलेल्या सनदीय परिव्यय लेखापाल म्हणजे CA जे असणार किंवा त्यांची फर्म असणार आणि त्यांनी दिलेलं जे तुम्हाला सर्टिफिकेट आहे, अनुभव प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं, ते इथे या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. जर ते पॅनलवर नसतील तर त्यांचं अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ज्या CNचं सर्टिफिकेट घेणार आहे ते सहकार विभागाच्या पॅनलवर आहेत का याची पहिली खात्री करा आणि मगच ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. उगाच काहीतरी चुकीचं सर्टिफिकेट अपलोड करू नका. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॅन कार्ड. आता पॅन कार्ड नंबर किंवा पॅन कार्ड प्रत्येकाकडे असतो, त्यामुळे त्या पॅन कार्डचं आपल्याला PDF मध्ये स्कॅन करून ठेवायचं आहे, फोटो पॅन कार्डचा. ओके, त्यानंतर स्वयंघोषित शपथपत्र जे परिशिष्ट 2 आहे, जे परिशिष्ट 2 तुम्हाला विभागाने परिपत्रकामध्ये दिलेलं आहे. हे बघा, हे परिशिष्ट 2. ओके, या परिशिष्ट 2चं तुम्हाला काय करायचं आहे, एका लिगली पेपरवरती तुम्हाला हे पूर्ण टाईप करायचं आहे आणि हे टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये दिलेल्या माहितीनुसार. आणि तुम्ही प्रमाणित लेखापरीक्षकासाठी त्या ठिकाणी अर्ज करता आहे, तर प्रमाणित लेखापरीक्षक इथे तुमचं वय, तुमचा पूर्ण पत्ता आला पाहिजे पिनकोड सहित. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, BA, BCom, BSc ते टाकायचं आहे. कोणत्या वर्षी क्वालिफाईड झालेले आहेत ते टाकायचं. ओके, त्याच्यानंतर तुमचं GDCA परीक्षा कधी उत्तीर्ण झालेला आहात ते टाकायचं. आता काही विद्यार्थी 2018 असतील, 2019 असेल, 2020 असेल, तर तुम्ही ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर उत्तीर्ण असून आतापर्यंत तुम्हाला सहकार संस्थेचा किती अनुभव आहे, तर इथे नियमानुसार आपल्याला 3 वर्ष दिलेले आहेत. कुणाचं 4 वर्ष असेल, कुणाचं 5 वर्ष असेल, त्यांनी तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकायचं आहे. पण 3 हा त्या ठिकाणी कंपल्सरी दिलेला आहे. ओके, किंवा काही विद्यार्थ्यांचं 4 वर्षाचं असेल ते 4 वर्षाचं टाकतील, कुणाचं 5 वर्षाचं असेल कुणी 5 वर्ष टाकतील. ओके, पण मिनिमम तुम्हाला इथे 3 वर्ष सांगितलेलं आहे. 3 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर लेखापरीक्षणाचा अनुभव असून आतापर्यंत तुम्ही
ज्या सीए कडे तुम्ही काम केलेलं आहे, मग त्या सीए कडे काम करत असताना तुम्ही कोणकोणत्या सोसायटींचं ऑडिट केलेलं आहे त्यांच्या त्या ठिकाणी देखरेखीखाली, बरोबर. मग आता तुम्ही समजा आर्थिक वर्षानुसार इथे आपले जे फायनान्शियल इयर आहे म्हणजे आर्थिक वर्ष, ओके, या आर्थिक वर्षानुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, स्टेटमेंट द्यायचं. आता एखादा विद्यार्थी 2022 ते 2023, ओके, त्यानंतर पुढे सेम पुढचे जे तुमचे अनुभव असतील वर्षानुसार आर्थिक वर्षानुसार ते तुम्हाला टाकायचे आहे. संस्थेचं नाव टाकायचं आहे, संस्थेचा ऑडिट केल्याचा प्रकार कोणता आहे ते टाकायचं. असं तुम्हाला 3 वेळा, ओके, ह्या ठिकाणी वेगवेगळी संस्था तुमची आली पाहिजे. इथे त्यांनी माहिती दिलेली आहे. अनुभवाच्या प्रत्येक वर्षासाठी किमान एक व कमाल 3 संस्थांची नावे द्यावीत. लेखापरीक्षणाचा प्रकार नमूद करावा. हा पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर लेखापरीक्षणासाठी जे आपले सर्टिफाईड ऑडिटर आहेत, तर हे सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज करणार आहेत तर त्यांनी पहिला पॉईंट त्या ठिकाणी परिशिष्टामध्ये नमूद करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट नमूद करायचा आहे. तिसरा पॉईंट या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर चौथा पॉईंट असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचा आहे. 5वा आणि 6वा हा जो पॉईंट आहे, जे इंडिव्हिज्युअली चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा ICW झालेले असतील तर ते त्या ठिकाणी टाकतील. त्याच्यानंतर 7वा पॉईंट डायरेक्ट आपल्याला 7वा पॉईंट आणि 8वा पॉईंट. आता 8वा पॉईंट पण तुम्हाला 65 वय ज्यांचं जास्त असेल म्हणजे 65 वयापेक्षा अधिक असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी हेल्थ सर्टिफिकेट पण तुम्हाला यालाच अटॅचमेंट करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. नसेल तर अदरवाईज टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे. बाकीच्या बेसिक जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर इथे तुमचं पूर्ण नाव आणि तुमची सही, तुमचं स्थळ, जिल्हा जो असेल तो, त्यानंतर ज्या दिवशी अर्ज करणार आहे त्या दिवशी अर्जाची पूर्ण दिनांक इथं असली पाहिजे. इथे लक्षात, या पद्धतीचं तुमचं हे परिशिष्ट 2 तुम्हाला बनवायचं आहेत आणि हे परिशिष्ट 2 तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्मच्या ठिकाणी त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके, हे मी सुरुवातीला का सांगतोय, कारण बरेचशे विद्यार्थ्यांकडे फॉर्म भरत असताना मग डॉक्युमेंट्स नसतात, त्याच्यामुळे आधी हे आपले डॉक्युमेंट व्यवस्थित असले पाहिजेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो असला पाहिजे. बस एवढं महत्त्वाची डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतंच ॲड्रेस प्रूफसाठी, किंवा तुम्ही परिशिष्टामध्ये जो ॲड्रेस देणार आहात तो फॉर्म भरताना तुम्हाला व्यवस्थित लागणार आहे. आता सीए एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सीएच्या लेटर हेडवरती एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या पद्धतीचं असलं पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या संस्थांचं ऑडिट केलं त्या ऑडिटची माहिती, टाईप्स वगैरे असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही कशासाठी सर्टिफिकेट घेता आहे, ऑडिट पॅनल प्रोसेसिंगसाठी घेताय याचा उल्लेख इथे असला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सीए नेम या ठिकाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे शिक्का आला पाहिजे सीएनचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बघा, सीएनचं पूर्ण नाव आणि सही, ओके, या ठिकाणी सगळे येणार आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सीएनचा या ठिकाणी एम नंबर असणार आहे. ज्या सीएनकडनं तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहेत त्या संदर्भातलं सांगतोय, एम नंबर असला पाहिजे. त्याच्यानंतर FR नंबर असला पाहिजे. त्याच्यानंतर ते सीए, ज्या सीएनचं तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहे 3 वर्षांचं, ओके, ते सीए पॅनलवर असले पाहिजे. सहकार विभागाच्या पॅनलवर असणार तर त्यांचं या ठिकाणी ऑडिट पॅनल नंबर, ऑडिट पॅनल नंबर, ओके, हा ऑडिट पॅनल नंबर इथे त्यांचा असला पाहिजे. हे सर्टिफिकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण हे व्हेरीफाय तपासणी त्या ठिकाणी होत असते. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे अप्रुव्हल दिला जातो. या पद्धतीचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे सीएच्या बाबतीतलं. चला, आता आपण डिटेल आउट माहिती पूर्ण या ठिकाणी बघणार आहोत की आपल्याला वेबसाईटवरती जायचं आहे. सहकार विभागाची जी त्या ठिकाणी लेखापरीक्षणासाठी नामतालिकेसाठी जो आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, ओके, त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं mahasahakar.maharashtra.gov.in या वेब पेजवर यायचं आहे. या वेब पेजवर आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी बघा डिजिटल इंडिया दिसेल, ओके, त्याच्याच खाली तुम्हाला या ठिकाणी 3 आडव्या लाईनी दिसतील ज्याला आपण मेनू बार म्हणतो. या मेनू बारवरती तुम्हाला यायचं आहे. मेनू बारवर क्लिक केलं का इथे तुम्हाला IT सिस्टीम दिसणार. ई-गव्हर्नन्स IT सिस्टीम आहे, त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑडिट मॅनेजमेंट सिस्टीम यावर क्लिक करायचे. ऑनलाईन ऑडिट मॅनेजमेंट सिस्टीम यावर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीचे एक पेज ओपन होणार, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता इथे सेकंड जो आपल्याला लिंक दिलेली आहे ऑडिटर अँड सोसायटी लॉग इन, तर आपल्याला ऑडिटर अँड सोसायटी लॉग इनला क्लिक करायचं. यानंतर या पद्धतीचं तुम्हाला मेसेज येणार, ओके म्हणायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता न्यू युजर. आता तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला पहिलं युजर नेम पासवर्ड बनवून घ्यावा लागणार आहे, कारण मी आता माझा युजर नेम पासवर्ड बनवलाय.
सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सर्टिफाईड ऑडिटरसाठी अप्लाय करणार असाल तर इथे सर्टिफाईड ऑडिटर इम्प्लिमेंट युजर मॅन्युअल, ओके, तुम्हाला हे युजर मॅन्युअल इथे विभागाने दिलेलं आहे की फॉर्म कसा भरायचा आहे. येते लक्षात. आपण ते युजर मॅन्युअल पण इथे तुम्हाला मी समजून सांगतो. युजर मॅन्युअल जे असणार आहे विभागाचं, बघा आता हे युजर मॅन्युअल पण आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि मग फॉर्म व्यवस्थित डिटेल भरूया. बघा 2026 ते 28, 2026 ते 28 साठी, 2026 ते 28 साठी, ओके, हे युजर मॅन्युअल्स तुम्हाला खूप महत्वाचं आहे फॉर्म भरताना. यामध्ये सगळ्यात महत्वाचं, प्रथमतः तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. युजर नेम पासवर्ड बनवत असताना शक्यतो जो तुमच्या लक्षात राहील तोच युजर नेम पासवर्ड बनवायचा आहे न्यू युजर वरती जाऊन. त्यानंतर जो युजर नेम पासवर्ड तुम्ही बनवणार आहात, बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, आता इथे तुम्हाला अकाउंट टाइप सिलेक्ट करायचं आहे. अकाउंट टाइप्स आपलं असणार सर्टिफाईड ऑडिटर, ओके, सर्टिफाईड ऑडिटरचं असणार, त्यामुळे इथे सिलेक्ट करायचं आहे सर्टिफाईड ऑडिटर. इथे तुमचा युजर नेम, ईमेल आय डी, पासवर्ड जे तुम्ही टाकणार अगदी करेक्टमध्ये लगेच आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्रिएट युजर यावरती सिलेक्ट केलं की डायरेक्ट तुमचा फॉर्म ओपन होतो, पण आपलं युजर नेम पासवर्ड लिहून ठेवा. फॉर्म ओपन झाला की इथे तुम्हाला पहिलं अकाउंट टाइप सिलेक्ट करायचं आहे सर्टिफाईड ऑडिटर, ओके, सर्टिफाईड ऑडिटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं पूर्ण नाव, मेंबरशिप नंबर हा तुमच्यासाठी नाही आहे, जे CA लोक असतील त्यांच्यासाठी आहे, पण ते सर्टिफाईड ऑडिटर सिलेक्ट केलं की ते बाय डिफॉल्ट तुम्हाला येणार नाही मेंबरशिप नंबर. इथे फक्त तुमचा पूर्ण नाव टाकायचं आहे, जे तुमचं मार्कशीटवर असेल ते करेक्टमध्ये नाव टाका, स्पेलिंगमध्ये कोणतीच गडबड नको. त्यानंतर पॅन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा फुलफिल ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर हा मोस्ट IMP पॉईंट आहे, जो इथे तुम्हाला यस की नो करायचं आहे, ते तुम्हाला समजून सांगतो. बघा सगळ्यात महत्वाचं, आपण CNचं सर्टिफिकेट पाहिलं, ठीक आहे, ते तुम्हाला आता इथे अपलोड करायचं आहे, ओके. बघा आता जे विद्यार्थी GDCA परीक्षा क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडे CNचं 3 वर्षाचं, ओके, CNचं 3 वर्षाचा अनुभव दाखला आहे, म्हणजे सर्टिफिकेट आहे. हे बघा इथे 3 वर्ष म्हटलेले आहेत, अनुभव दाखला आहे, ठीक आहे. आता तुम्हाला इथे काय करायचं, जे नवीन विद्यार्थी असतील, इकडे लक्ष द्या, जे आता नवीन विद्यार्थी आहेत, ओके, ते पॅनलवर नाहीत पण आता पॅनलवर येण्यासाठी ते अर्ज करतायत, नवीन विद्यार्थी आहेत, तर त्यांनी इथे नो म्हणायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमचं CAचं 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, बाकी तुम्हाला इथे काही करायचं नाहीये, ओके. नो म्हणायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड करायचं आणि ते सेव्ह करायचं. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचं जे काही BA BCom BSc झालेलं असेल प्रथमतः ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसेसला GDCAचं पण सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ॲड क्वालिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, इथे फाईल चॉईसमध्ये इयर सिलेक्ट करा, ओके. ही बेसिक गोष्टी फॉर्म भरताना मी तुम्हाला ते सांगणारच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जो अनुभव तपशील आहे तो तुमच्यासाठी लागून असणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी वरती पर्सनल डिटेलमध्ये इथे नो ऑप्शनला क्लिक करून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही तिथे जोडलेलं आहे, त्याच्यामुळे हा कॉलम ओपन होणार नाही. तुम्हाला डायरेक्ट पहिला, दुसरा आणि डायरेक्ट चौथा कॉलम या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला भरायचं आहे. डिक्लेरेशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पहिलं पॅन कार्डचा PDF मध्ये, जे मगाशी सांगितलं 1 MBच्या आतमध्ये असलं पाहिजे, पॅन कार्डचा फोटो PDF मध्ये इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर ॲफिडेविट जे तुमचं परिशिष्ट जे 2 आहे, ते परिशिष्ट 2 जे मी तुम्हाला टाईप करायला सांगितलं होतं, हे बघा हे परिशिष्ट 2 हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. परिशिष्ट 2, हे बघा हे परिशिष्ट 2 तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, ओके. फॉर्म मध्ये सांगेल. त्यानंतर इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला यस म्हणायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यावर इथे तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे, बस. इथे तुमचा एवढा फॉर्म भरायचा आहे आणि मग तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार. नंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID नंबर या ठिकाणी येणार आणि तो तुम्ही जपून ठेवायचा आहे. मग नंतर तुम्हाला जो तुम्ही ईमेल ID दिलेला असणार आहे त्या मेल ID वरती तुम्हाला पुढची प्रोसेसनुसार
अपडेशन माहिती तुम्हाला त्या ठिकाणी येत राहते. हे तुम्हाला अपडेटमध्ये त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. चला आपण आता पूर्ण ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस बघूया. सगळ्यात महत्त्वाचं युजर नेम पासवर्ड तुम्ही पहिला बनवून घ्यायचा आहे. मगाशीच सांगितलं फॉर्मॅटेबल स्ट्रक्चरनुसार युजर नेम पासवर्ड व्यवस्थित बनवून घ्या. बघा या ठिकाणी आता युजर नेम पासवर्ड बनवून घ्यायचा आहे आपल्याला. सिलेक्ट टाइप्स मध्ये तुम्ही काय करायचं, पहिलं 3 नंबरचं ऑप्शन आहे ऑडिटर इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर, हे सिलेक्ट करा. तुमचं पूर्ण नाव, मेल आय डी, पासवर्ड वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाका. क्रिएट युजर म्हणा. आता मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे त्याच्यामुळे मी हे लॉग इन करतो. ओके, मग तुम्ही लॉग इन केलं का तुम्हाला या पद्धतीचं एक पेज येणार. त्यामध्ये व्ह्यू प्रोफाईलमध्ये तुम्हाला जायचं आहे. व्ह्यू प्रोफाईलमध्ये गेलात की इथे तुमचं इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर, ओके, इथनं तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर सिलेक्ट करायचं आहे. ज्यांना सर्टिफाईड ऑडिटरसाठी सर्टिफाईड ऑडिटर, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, पॅन कार्ड नंबर, ॲड्रेस टाकायचा आहे इथे तुमचा डिटेल्समध्ये. आणि आता बघा हा महत्त्वाचा पॉईंट. आता या ठिकाणी जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी इथे नो म्हणायचं आहे आणि इथे तुमचं सीएचं सर्टिफिकेट अपलोड करायचे. आता माझ्याकडे जे सीएचं सर्टिफिकेट आहे ते मी या ठिकाणी अपलोड करतो आहे. ओके, बघा फाईलमध्ये PDF मध्ये अपलोड केलं. ठीक आहे, इथे मी सेव्ह करणार. सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सांगतो, इफ ॲप्लिकेंट हॅज एनी प्रिवाइज पॅनल एक्सपिरियन्स सिलेक्ट यस. आता जे आधी पॅनलवर असतील तर त्यांनी यस करायचं आहे. ओके, अदरवाईज जे पॅनलवर नाही आहेत, अदरवाईज फ्रेशर ॲप्लिकेंट हॅव अ नो पॅनल एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्हाला पॅनलचा अनुभव नाही आहे. ठीक आहे, मग तुम्ही या ठिकाणी नो म्हणून सिलेक्ट करा. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, सर्टिफिकेट कुणाचं अपलोड करायचं आहे बघा, CA फर्म अँड कॉस्ट अकाउंटंट यांचंच तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार आहे, की ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण CA सर्टिफिकेटच्या संदर्भातलं या ठिकाणी फॉर्मॅटेबल, हे बघा या पद्धतीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर CA सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर सेव्ह म्हणा. ठीक आहे, सेव्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला या ठिकाणी मेसेज येणार, डाटा सक्सेसफुली सेव्ह. त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल्समध्ये जायचं आहे. एज्युकेशन डिटेल्समध्ये गेल्यावर तिथे तुमचं डिग्री सिलेक्ट करा. आता कुणाचं BA BCom झालं असेल ते टाका. या ठिकाणी आपण डेमो दाखवतो आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी टाका. मार्किंग मिळालं, मार्कशीट जे असणार तुमचं ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करा PDF मधलं. आणि इथे ॲड क्वालिफिकेशन करायचं. ओके, बघा पहिलं क्वालिफिकेशन तुमचं ॲड झालं. इथे खाली डिटेल येणार. दुसरं GDCA सांगितलंय कंपल्सरी, GDCA टाका. इयर सिलेक्ट करा. ओके, तुम्ही GDCA कधी पास आउट असणार ते टाका. इयर सिलेक्ट करा. त्यानंतर GDCA फर्स्ट क्लास. ओके, त्यानंतर तुमचं या ठिकाणी मार्कशीट जे असणार GDCAचं ते तुम्ही अपलोड करा. ओरिजिनल मार्कशीट आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट कंबाईन असलं पाहिजे. आणि ॲड क्वालिफिकेशन हे बेसिक आहे. या 2 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी लागणार आहेत. बाकी अदरवाईज तुमच्या ॲडिशनली असेल, मास्टर डिग्री काही झालेल्या असेल ते तुम्ही ॲड करा. पण ह्या 2 कंपल्सरी, कारण ग्रॅज्युएशन पाहिजे आणि GDCA सर्टिफिकेट पाहिजे. पहिल्या याच्यामध्ये आपण 3 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपलोड केलं, नो म्हणून ऑप्शन सिलेक्ट केलं, तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट टाकलं. हा तिसरा कॉलम तुमचा ओपन होणारच नाहीये, कारण जे आधी पॅनलवर असतील त्यांच्यासाठी, कारण आपण तिथे आधी नो केलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे इथे तुम्हाला काही अपडेट करायची नाही. तिसऱ्या कॉलममध्ये डायरेक्ट चौथा कॉलम तुम्हाला डिक्लेरेशनचं सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे, जे PDF मध्ये असणार ते पॅन कार्ड तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. पहिलं फाईल चॉईस करायची, नंतर पॅन अपलोड म्हणायचं. पॅन अपलोड केलं का लगेच बघा तुम्हाला पॅन कार्ड अपलोड सक्सेसफुली असं मेसेज येणार. आणि इथे तुम्ही ते पॅन कार्ड तुमचं पाहू शकतात. त्याच्यानंतर ॲफिडेविट, जे तुम्हाला इथे मी मगाशी सांगितलं परिशिष्ट, बघा जे परिशिष्ट 2 आहे हे ॲफिडेविट आहे. हे परिशिष्ट 2 तुम्हाला लिगली पेजवरती व्यवस्थित टाईप करून सांगितलेली व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी भरा, चुकवू नका हे. ओके, ते नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अपलोड करायचं आहे. आपण आता हे परिशिष्ट 2 या ठिकाणी अपलोड करूया. बघा हे परिशिष्ट 2 मी इथे बनवलेलं आहे, ते मी आता इथे अपलोड करतो. ठीक आहे, चॉईस फाईल केलं. त्याच्यानंतर तुमचा फोटो जो सांगितला 500 KB आतमध्ये असला पाहिजे. फोटो JPG मध्ये पाहिजे. तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर बस एवढंच, सोपी पद्धत आहे, काही नाही. फक्त पॅन कार्ड, ॲफिडेविट आणि तुमचं
फोटो. त्यानंतर इथे मराठी अनुभव आहे तुम्हाला, म्हणजे लँग्वेजच्या बाबतीतला, ठीक आहे, यस म्हणायचं आणि इथे यस केलं की इथे सेव्ह करायचं. बस इथे सेव्ह झालं की तुमचा डाटा सक्सेसफुली सेव्ह झाला. बस इथे सेव्ह झालं की इथे तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट. ओके, सबमिट केलं. बघा आता आर यू शुअर, म्हणजे तुम्ही आता जी माहिती भरली ती सगळी ओके आहे, ठीक आहे, कारण यानंतर पुढे तुम्हाला काही चेंज करता येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. डिपार्टमेंट मग काही चेंज करायचं राहिलं तर डिपार्टमेंटची ऑथॉरिटी असेल तेव्हा ते तिकडनं चेंज करतील, तुम्हाला वैयक्तिक चेंज करता येणार नाही. आणि मग तुम्ही ते काय म्हणायचं, ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय येणार, मग तुमचा ट्रान्झॅक्शन आय डी बघा, जो इथे शेवटी तुम्हाला मी सांगितलं ना, हे बघा इथे तुम्ही सेव्ह म्हटलं, नंतर सबमिट केलं. सबमिट केल्यावरती तुम्हाला मग या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी ट्रान्झॅक्शन असा आय डी नंबर येईल. ओके, हा ट्रान्झॅक्शन आय डी नंबर आला की तुमचा फॉर्म सबमिट झाला. आणि फॉर्म सबमिट झाला की नंतर तुम्हाला मग अपडेट राहायचं आहे. बस एवढी सोपी पद्धत आहे, काही टेन्शन घ्यायचं नाहीये. व्यवस्थित पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि फॉर्म सबमिट करा. असा ट्रान्झॅक्शन आय डी तुम्हाला नंबर आला की तो तुम्ही सेव्ह करायचा आहे, फोटो काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मेल आय डीवरती तुम्ही ते गोष्टी अपडेट करायच्या आहे सांगितलेल्या विभागाने, ज्या कामकाजाच्या शेड्यूलनुसार. ओके, जर कुणाला काही क्वेरी लागली किंवा काही रिजेक्शनचा मेसेज आला तर ते तुम्हाला डायरेक्टली मेल आय डीवरती मेसेज येतो. त्याच्यामुळे करेक्टली तुमचा मेल आय डी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. चला, अशा पद्धतीने आपल्याला 2026 ते 2028 साठी जी पॅनल नोंदणी होती ती या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ एकदा पुन्हा व्यवस्थित बघा आणि सगळ्यात महत्त्वाचेच व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा. आजचा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सर्वांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी, त्यांच्या कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.